ओम नमः शिवाय. कर्ज कमी होणारच. तुम्हाला एक उपाय सांगतो. तो उपाय तुम्ही करून पहा. आपण जर कर्जबाजारी असाल, देणं भागत नसेल, उसनवारी वाढलेली असेल, देणे वेळेवर परत जात नसेल, हप्ते थकले असतील, लोकांच्याकडून प्रतिसाद मिळत नसेल, माणसात किंमत न राहणे, कानावर फक्त वादाचेच शब्द येत असतील, आपण कर्जबाजारी आहोत, कर्ज वेळेवर भागत नसेल, देणं वाढतच असेल, सतत तोच विचार डोक्यात असेल इत्यादी, तर एक उपाय सांगतो. हे शनीचं बोट. शनीच्या बोटावरती अशी खूण करायची पेनाने, कशानेही, फक्त ती ओटावी. कोणताही रंग असू द्या. एक खाऊचं पान घ्यायचं, त्या पानाला मध लावायचा. महादेवाच्या देवळात गेल्यानंतर ते मधाचे पान त्या रेषेवरती पालतं घालायचं. शनीच्या बोटावरती आणि महादेवाला मागणी करायची, माझे कर्ज फिटू दे, मी सर्व अडचणीतून मुक्त होऊ दे, मला तुझा आशीर्वाद पाठीशी राहू दे, अशी मागणी करून ते पान उचलून घ्यायचे व ते पान श्री शंभो महादेवाच्या पिंडीला लावायचे. असे जर तुम्ही केलेत तर तुम्हाला त्याचा हळूहळू अनुभव येईल. हा अनुभव लाखो लोकांनी केलेला आहे. तसा त्यांना अनुभव आलेला आहे. तसे त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे. तुम्हीसुद्धा कळवा. भगवान तुमचे कल्याण करो. ओम नमः शिवाय.